या 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 वहिनी, नमस्कार. ह्या बाई, सुनेचं पहिलं हळदी कुंकू, मग तयारी जोरदार केली असणार ना? हो तर तुम्ही आत तर या, लक्षात ठेवाल हे हळदी कुंकू. अहो ह्या बघा, ह्या नवरी मुलीची आई, आपल्या सिद्धूची सासूबाई. नमस्कार बाई. सिद्धूची सासू एवढी गोरी, तर मुलगी किती गोरी असेल है ना? या ना तुम्ही, या या या. ओ गॉड, या टिपिकल बायका आणि यांचं हे टिपिकल हळदी कुंकू. मिलिंद, मला नाही थांबायचं इथे. हा सिद्धार्थ कधी बोलणार आहे? बाकी काय म्हणता? काय म्हणू आणि तुमच्याशी का बोलू? मोठ्या बाई, किती वेळ आहे अजून कार्यक्रम सुरू व्हायला? आता आदिती आली की सुरू करूया. हो मोठ्या बाई, आल्यात सगळ्या बायका. कुठे आहे देशमुखांच्या सुनबाई? येईलच आता. तुम्ही या ना, या या ताई, या या. आल्या का सगळ्या? हो हो, आल्यात सगळ्या. सुनबाई तयार होते, तोपर्यंत आपण शुक्रांची पूजा करून घेऊया. हा, या. खरंच खूप छान दिसताय जाऊबाई. आज सगळ्या बायका तुमच्याकडे बघतच राहतील. तुम्ही आधीच इतक्या गोड आहात, त्यामध्ये हे हलव्याचे दागिने यात अजूनच गोड दिसताय. जाऊबाई, सिडला बोलवा ना. हा हा, म्हणजे त्याने मला बघावं असं वाटतंय. मी पहिल्यांदाच घातलेत ना हे हलव्याचे दागिने. प्लीज बोलवा ना. जाऊबाई, अहो हळदी कुंकवाला पुरुष नाही आहेत. जाऊबाई प्लीज, त्याला इथे बोलवा, मग आपण लगेच खाली जाऊ तिघी. बरं बरं, बोलावते. त्याशिवाय काही आज तुम्हाला तिळगुळ गोड लागणार नाही. जा ना मग पटकन सिद्धू भाऊजींना बोलवून आण जा. काय करणार मग? काय हे खाली हळदी कुंकवाचा कार्यक्रम नाही बघायला चाललो, पाणी प्यायला चाललो. मी तू मला काही कळत नाहीये. माझं लग्न नाही झालं. लग्न कोणाचं झालं? आदित्यने सिद्धार्थ. सिद्धार्थ कुठे? किती सोपं होत. चल माझ्यासोबत. हो, खरंय. सिद्धार्थ मध्ये ना मला माझं तरुण पण दिसतंय. खूप मेहनती आहे, पॅशनेट आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू, सिद्धार्थला मी एक मोठी पोस्ट ऑफर केली होती, पण त्याने ती बिलकुल नाकारली. कारण त्याला सगळं स्वतःच्या मेहनतीने उभं करायचंय. हार्ड वर्किंग आहे खरंच. खूप पुढे जाईल सिद्धार्थ. हो, फक्त त्याने त्याच्या मनाचं ऐकलं पाहिजे. आणि त्याच्या मनात जे आहे ना, तेच त्याने केलं पाहिजे. काय सिद्धार्थ, am I right? सिद्धार्थ, तुला आदिती बोलवते. सिद्धू, काही जायचं नाही. अरे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, आपलं पुरुषांचं काही काम नसतं. हो ना,
नाहीतर बायकोबरोबर नेहमी भांडण होतं म्हणतात. नाना, सतत वाकड्या मार्गाने जायचं का? मी काही गेलो नव्हतो, काही परिणाम झाला? हे सिद्धू, अरे बायकांचा कार्यक्रम आहे, आपलं काही काम नसतं. आली नाही आमच्या रूम मध्ये. आदिती रडते. चल. काय झालं? आदिती का रडते? हसताय कशाला? काही नाही, माझ्या जाऊबाईंचा हट्ट होता म्हणून तुम्हाला बोलवलं. आज सकाळी म्हणे त्यांना ब्लॅक साडीत बघून तुम्ही वेडे झाला होतात. म्हणून आता पूर्ण नटून झाल्यावर हे हलव्याचे दागिने घातल्यानंतर तुम्ही त्यांना पाहावं अशी तुमच्या सौंची इच्छा. तुमच्याकडून कौतुक ऐकायचं होतं त्यांना. कशी दिसतीये? छान दिसतेस. बस झाला आता रोमांस. खालून आवाज देतील आता. चला लवकर. हा, ही बेस्ट आयडिया आहे. तुम्ही दोघं उभे राहा, मी फोटो काढते. नमा, बाहेर जाऊन बघ कोणी येत आहे का. कोणी दिसलं की लगेच हाक मार. सॉरी, तुम्ही थांबा. तो खडू मी सांगतो. हे असे हलव्याचे दागिने असतात हे मला माहीतच नव्हतं. किती छान ट्रेडिशन आहे ना आपलं. हे सगळं तिकडे कुठे मिळणार? ही मजा अमेरिकेत नाही मिळणार आपल्याला. लग्नानंतरचे पहिले सण आहेत म्हणून कौतुक वाटते, नंतर काही वाटणार नाही. मग तोपर्यंत तरी थांब, 1 वर्ष तरी. कोणीतरी येते. ताई का येते? चल पटकन. ताई का चल. चला. अगं काय हे? हा, इथे सगळ्या बायका देशमुखांची नवी सून बघण्यासाठी खोळंबल्यात. किती उशीर ग. मोठ्या बाई, खरंच खूप गोड आहे हा तुमची सूनबाई. आदिती खरंच खूप छान दिसतेस. हलव्याचे दागिने तुला खूप सुंदर शोभून दिसतायत. जाऊबाईंनी बनवलेत. थँक्यू. अहो थँक्यू कशाला म्हणताय? तुमच्यामुळे मला खूप दिवसांनी बनवायला मिळाले हलव्याचे दागिने. कुणाची नजर लागायला नको माझ्या नागसुनीला. चल ये.
अदिती किती रुळली ना आपल्या घरामध्ये. नवीन आली तेव्हा साधा मोदक सुद्धा येत नव्हता हिला. मी काय म्हणते ताई, हे आपल्या सिनियर असण्याचा हिसका हिने अजून बघितलंय कुठे? आणि आज जरा जास्तच कौतुक होतंय ना. देशमुखांच्या घरात राहायचं म्हणजे काहीही सहन करण्याची तयारी हवी. हे कसं कळणार हिला? ताई, मग काय डिसिजन ठरतोय तुमचं? गाडी अजून तिथेच आहे. म्हणजे तुला अमेरिकेला जायचंय आणि अदितीला इथेच थांबायचं? अदिती खूप बदलली आहे. अदिती अशी नव्हती. माझ्याबरोबर लग्न करायचं म्हणून तिने कुटुंब स्वीकारलं. आपल्याला सिद्धार्थशी लग्न करायचंय म्हणून तिने या घरात स्वतःला जुळवून घेतलं. युवराज, अरे मला खूप भीती वाटायची. मला कळायचं नाही की अदितीला कसं सांगू की माझं कुटुंब एवढं मोठं आहे, कारण तिला गर्दीची भीती वाटते. पण अदितीने स्वतःला या घरातल्या माणसांसोबत जुळवून घेतलं. का? तर फक्त आणि फक्त मायासाठी. मग मायासाठी ती अमेरिकेला नाही येऊ शकत? ती आधी एकटी होती. तुझ्यासाठी तिने इतक्या मोठ्या फॅमिलीमध्ये जुळवून घेतलं. पण आता ती यांच्यात इन्व्हॉल्व झाली. तिला मोठ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांसोबत राहायला आवडतं, तरी तिने सगळ्यांना सोडून तुझ्यासाठी जुळवून घ्यायचं. तुम्ही वेगळ्या देशात एकटे राहणार ह्यासाठी जुळवून घ्यायचं. सिद्धार्थ, तुला कळते का? प्रत्येक वेळी जुळवून घेणारी अदिती होती, तू नाही. प्रत्येक वेळी अदितीने तुला जुळवून घेतलं. तू एकदा तरी अदितीसाठी जुळवून घे ना. जाऊबाई, तुम्ही आपल्या घरातल्या प्रत्येक प्रथेशी किती छान जुळवून घेतलं तो. मग ती प्रथा तुम्हाला माहित असो किंवा नसो, पण आज जी प्रथा आहे ना ती जरा तुम्हाला ऑड वाटेल, पण करावी लागणार ना. प्रथा आहे. काय? जास्त काय नाही, फक्त सगळ्या बायका येऊन तुमच्या पाया पडणार. काय? हो, अहो, नव्या सुनेचा मान असतो तो. म्हणजे वयाने लहान मोठे कोणीही असो, सगळ्या येऊन तुमच्या पाया पडणार. आणि तुम्ही पण छान पाठीवरून हात फिरवून त्यांना आशीर्वाद द्यायचा, तेही न लाजता. कारण ज्या कोणी बायका तुमच्या पाया पडून आशीर्वाद घेतील ना, त्यांना जन्मोजन्मीचं सुख मिळतं म्हणे. एक मिनिट, खरंच अशी प्रथा आहे? हो, मग तुम्हाला माहितीये का, माझं जेव्हा पहिलं हळदी कुंकू होतं ना, तेव्हा मला पण हे असंच झालं होतं. किती लाज वाटली माहितीये का. पण काय करणार ना, ही प्रथाच अशी आहे, करावी लागणार. आधी तिथे हो, सांगितलं जाऊबाईंनी. पाया पडायचं ना सगळ्यांनी माझ्या. आधी मी. हो. पडा, आशीर्वाद दे. हा, चांगला आशीर्वाद दिला ना. आता मी पडते. हा, आशीर्वाद दे. हा,
ह्या काय चित्रविचित्र प्रथा आहे त्यांच्या? तसंही यांचं स्टँडर्ड बघता त्यांची जागा अदितीच्या पायाशीच आहे. बयो, अगं बाई आजी, या 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 या. गोड आहे हा देशमुखांची सून. काय ग अशी काय बघत उभी? थोडस कौतुक काय केलं? संस्कार विसरली का? काय झालं आजी? काय हो तुमची सून? थोरा मोठ्यांच्या पाया पडायचे संस्कार नाही केले वाटतं तुझ्या आईने. आजी पण आज तुम्ही पाया पडायला हवं ना माझ्या. एवढीशी पोर मला सांगते पाया पडायला? लाज नाही वाटत तुला? मी किती मोठी माहितीये तुला? तुझ्यापेक्षा मोठी नात आहे मला. 3 पोरं आहेत तिला. एक तर लग्नाला येईल आणि तू मला सांगते पाया पड म्हणून. काय झालं ताई? ही बयो तुझी आजी सासू, ही पण पाया पडली होती माझ्या सून म्हणून आली तेव्हा. आणि ही आताची पोर मला पाया पडायला सांगते. आजी पण एक शब्दही बोलू नकोस. काय ग एवढी उद्धट बायको केली आपल्या सिद्धूला? त्या गावात पोरी नव्हत्या का? पण ताई, पण तुम्हाला कळायला नको का? आपल्या रीतीभाती संस्कार शिकवायचे तिला. ऐकत नाही तुमचं. पण सरळ सरळ अपमान केला ना तुमच्या सुनेने. मी परत पाऊल ठेवणार नाही या घरात. देशमुखांचं घर ना हे, आणि अशी सून. आता कशाला रडायचं नाटक करते? ओ आजी, तुम्ही वयाने मोठ्या आहात, पण माझ्या मुलीशी नीट बोला. हा ही आहे का सुनेची आई? हे असे ब्लाऊज घालणाऱ्या बाईची मुलगी ही अशीच असणार. आजी तुम्ही माझ्या मॉमला का बोलताय? मॉम, ही मॉमची मुलगी. आता रडायचं नाटक करत होती आणि आता मॉमला बोलल्यावर बरी जीभ सरसर सरसर चालायला लागली. बयो इतके वर्ष काढली या गावात. इतक्या वर्षात कोणी माझा अपमान केला नाही. एवढा अपमान देशमुखांच्या सुनेने केलाय. अहो ती प्रथा आम्ही ते. बयो ही पोर 4 दिवस तुमच्या घरात आणणार नाही.